चला तर मंडळी, आपण आज आषाढी अमावस्या आहे. आषाढ संपून श्रावण लागणार आहे. त्यामुळं आपण महिनाभर काही श्रावणात पाळतो, आपण काही खात नाही. त्यामुळं आज शेवटच्या दिवशी आपण आपली अशी इच्छा झाली का खेकडाची भाजी करूया आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण आपण दाखवूया. तर काल बाजारातून हे असे काळी झालेली खेकडा भाजीसाठी एकदम उत्तम असते म्हणून ते खेकडा आणले. तर त्याची ही मोठी नांगी असते. हे नांगा असला ना तर जिवंत खेकडा असतो. त्यावेळेस आपल्याला तो नांगीने आपलं बोट पकडतो, बोट पण चावून टाकतो. ते हे खेकडा असा असतो त्याचा नांगा. आणि नंतर त्याचे हे त्याचे पाय आहे. हे पाय असतात, बारके पाकळ्या असतात त्या. आणि ते सगळे मी आता तिथूनच मोडून आणलेले, कारण ते जर इकडं चावले असते मुलांना किंवा आपल्याला तर आपल्याला त्याची भीती वाटते. त्यामुळं आपण मोडून आणले त्या लोकांकडूनच. तर आता हे सोलायची पद्धत सांगते मी. सोलायचं मला माहिती आहे, पण ते पकडायचं मला काही माहीत नाही. तर म्हणून मी सोलवताना आणि भाजी बनवताना तुम्हाला दाखवणार आहे. हा खेकडा आहे, तर आपण तो खोलायचा आहे. तर तो असा खोलायचा आहे. हा बघा, हा असा खेकडा खोलायचा आहे. तर हे खोललं तर हे जे दिसतं तुम्हाला येलो कलर, पिवळा पिवळा कलर, हे सगळं खेकडाचं तेल आहे. तर आपण हे सगळं त्याचा खराब भाग काढून टाकायचा आहे. हे त्याचं तोंडाचा भाग आहे खाण्याचा, हा आपण असं काढून टाकणार आहे. हा आपण काढून टाकणार आहे. तर हे पण असा खराब भाग असतो, ते आपण काढून टाकणार आहे, कारण आपण ते खराब नाही खाणार. तर आपण हे काढून टाकायचे. हे बघा, असं काढून टाकतो आपण ते. हे बघा, हे पण आपण काढून टाकतो. हे बघा, हे खराब आपण काढून टाकतो. आता हे जे पिवळं दिसतं हे खेकड्याचं तेल आहे. हे फोडणीसाठी खूप छान असतं. या तेलामुळं भाजीला अजून रुचकर स्वादिष्ट लागतो आणि भाजीला तरी पण येते अजून. हे तेल आपण फोडणीत टाकायचं आहे. हे फोडणीत टाकायचं आहे. तर आपण त्याचाच नांगा घेऊन त्या नांग्याने असं तेल आपण काढून घेतलं. तर नंतर हा जो खेकडा आहे असा पकडायचा आणि अशा पद्धतीनं त्याला मध्यभागी मोडून घ्यायचा. मोडल्यानंतर त्याचे 2 भाग केले आणि आपण हे भाजीला तयार टाकली. भाजी बनवण्यासाठी ते तयार झाले. आता याच्यातलं पण तेल आपण असं काढून घेणार आहे. हे तेलाने अगदी भाजी उत्तम लागते. हे सर्व जेवढं पिवळं दिसतं एवढं त्याचं तेल आहे. जे काळं दिसतं ते त्याचं खाल्लेलं आहे. ते काळं खराब असतं, ते काही आपण घ्यायचं नाही. काळं मागं सारून फक्त आपण जे पिवळं दिसतं
तोच भाग आपण घेणार आहे. हे बघा आता हे झालं. आपण छानपैकी तेल काढलेलं आहे आणि हा फेकण्याचा भाग झालेला आहे. हा फेकायचा भाग आहे. हां, हा फेकण्याचा भाग मी एक साईडला ठेवला. हे झालं. आणि हे अशा प्रकारे आपण हे खेकडा साफ करून घेतलेले आहे. तर आता आपण हे त्याचं जे आत तेल निघलं ते तेल आपण बाजूला केलं आहे. आणि हे आपण जे घेतलं आहे हे आपण रश्यात सोडणार आहे. आणि हे नांगे आणि पाकळ्या त्यांच्या आपण हे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. आणि याचं हे जाड कवच असतं ना, ते गाळून त्याचा आतला रसा जो होईल तो रसा आपण घेणार आणि जाड कवच फेकून देणार आहे. बघू तर आता पुढं तिने आपण साफ केले आणि हे त्याच्यामधले खराब भाग आपण बाजूला केले आहे. हे आपण भाजीमध्ये वगैरे काही वापरणार नाही, ते खराब आहे सर्व. तर हे त्यांनी खाल्लेलं खाद्य, अजून त्याचे वेगवेगळे अवयव आहे, तर ते आपण काही खात नाही. हे आपण बाजूला टाकणार आहे. आणि आता आपण कुटून घेत आहे. तर कशा प्रकारे कुटायचे हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे. हे बघा आता हे खलबत्त्यामध्ये टाकलं तर एक वेळेस ते जास्त होईल म्हणून आपण 2 वेळेस करून कुटणार आहे. आता हे आपण ठेचून याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करत आहे. हे बघा असं पाणी मिक्स केलेलं आहे आपण. आणि असे हे करून घ्यायचे, थोडेसे चोळून घ्यायचे, म्हणजे त्याच्या आतला पूर्ण गर बाहेर येतो. हे बघा इथं मी ही गाळणी घेतली आहे आणि खाली डबा आहे. आणि आता हे आपण त्यातून गाळून घेणार आहे. तर हे बघा मस्त व्यवस्थितपणे ते खाली गळतं आहे. हे बघा. आणि याच्यामध्ये जे जाड राहिलं हे कवचे सगळे वर राहिले. फक्त बारीक जे कडक कवचे असेल हे असं ते निवडून टाकायचं. आणि हे आपण त्या पाण्यात पण घेऊ शकतो, काहीच अडचण नाही. हे या पाण्यात पण आपण टाकू शकतो. अजून आपण हे अजून स्वच्छ करून आपण धुवून घेऊ. म्हणजे बघा 2दा करून आपण धुवून घेतलं. आणि हे पाणी आपण गाळणीने अशा प्रकारे गाळून घेतलं. तर हे कवचे बाहेर काढून टाकले आपण निवडून. आणि सर्वच कवचे हे बघा वरचे त्याचे कडक कवच निघून गेले, म्हणून हे खाताना आपल्या तोंडाला लागणार नाही किंवा कडक असं राहणार नाही. हे सगळं आपण फेकून देणार आहे. आणि हा जो व्यवस्थित चांगला भाग आहे, मऊ भाग, तो आपण त्या रश्यात टाकणार. हे बघा आपण त्याच्यासाठी तेल वापरत आहे. तेल टाकून झालं. हे बघा अद्रक लसूण पेस्ट.
आहे, जिरं मोहरी, अद्रक लसूण पेस्ट, त्यानंतर आपण ही भाजी भरपूर करणार आहे. आम्ही कढईभर भाजी करत असल्यामुळं मी लाल तिखट एवढं घेतलं आहे. याला काही मसाले वेगळे वापरण्याची काही गरज नाही. हे लाल तिखट, हे हळद पावडर, आणि त्यानंतर हे बघा, त्यानंतर आपण हे खेकड्यांचं तेल त्यात वापरणार आहे. बघा, लगेच ते जास्त तेल सोडलं त्याने. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ वापरणार आहे. त्याला चवीनुसार मीठ आणि त्याचे हे आपण रसात सोडणार आहे ते याच्यामध्ये आपण त्याला थोडे फ्रायसारखे हलवून घेणार आहे. म्हणजे त्याला मसाला लागला जातो, त्यामुळं त्याची पण चव छान येते. आणि हा आपण गाळून घेतलेला रस्सा, जे पाणी आपण त्यात ॲड करणार आहे. हे बघा, ही कोथिंबीर आपण भाजीला पूर्ण उकळ येऊन थांबल्यानंतर वरून टाकणार आहे. 5 मिनिट आपण त्याला उकळ येऊ देऊ. आता हे बघा, आता उकळ आलेला आहे. बघा, उकळ आलेला आहे. तर आपण याला कोथिंबीर, वरून कोथिंबीर टाकणार आहे. हे बघा, आणि भाजीचा एकदम घमघमाट सुटला आहे, छान वास येतोय. आणि ही भाजी मस्त 5 माणसं 6 माणसं तरी पूर्ण जेवण होणार आहे, 5-6 माणसांचे. आणि हे आता हे बघा, हे त्याच्यामधले पीस आहे. हे बघा, तरी पण सुटली आहे. हे बघा, तर आता हे पीस पण शिजलेले आहे. तर आता ही आपल्याला खाण्यासाठी एकदम योग्य झाली. आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा मंडळी, ही झाली आपली रेसिपी तयार. खेकडीचे भाजीबरोबर बाजरीची भाकरी खूप छान लागते. आणि एकदा बनवून आणि खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर मी आता त्याची चव घेऊन बघते. वाव, छान, एकदम टेस्टी, छान आहे. नक्की बघा
करून आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली, तुम्हाला आमची रेसिपी आवडली का. धन्यवाद.